पुन्हा आरोप केला, म्हणल्या बहीण लाडक्या झाल्या. बहीण लाडक्या झाल्या तर भावानी काय करावं? भाऊ लाडके नाहीत का? भावासाठी योजना दिल्या. तर म्हणले आता भाऊ लाडके झाले, शेतकऱ्यांचं काय? आता शेतकऱ्यांना तर 1 रुपयात विमा दिला. 6,000 रुपये केंद्र सरकारचे, 6,000 रुपये राज्याचे, 12,000 रुपये वर्षाला. एवढ्यावर इथं बरेच जण शेतकरी आले. 7.5 HP ची मोटर असणारा शेतकरी हात वर करावर एखादा. 7.5 HP ची 5-7 हातावर झालेत. बिल किती येतो आता? बिल म्हणजे असंच होतं का? म्हणजे ह्याच्यावरच. अरे 7.5 HP च्या मोटराचं बिल 10,000 रुपये येतं. हे 10,000 रुपये म्हणजे मागचं बिल भरायचं नाही आणि पुढचं बिल येणारच नाही, अशी व्यवस्था आदरणीय दादानी आपली करून ठेवलेली आहे. एवढ्या अभूतपूर्व योजना थेट मायबाप जनतेच्या दारात या ठिकाणी जात असतील तर मी दादांचं मनापासून अभिनंदन करतो. या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागतही करतो. आणि दादा, यापुढेही जेवढं देता येईल तेवढं या मराठवाड्याला सुद्धा द्या, कारण शेवटी मराठवाड्याचा विकास फार महाग पडलेला आहे. आणि या विकासाकडे आपण लक्ष दिलं तर आम्ही सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासारखं, कोकणासारखं या ठिकाणी ताकदीनं आमच्या भागाचा विकास करू, एवढंच या निमित्तानं बोलतो. थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.